नवी मुंबईमध्ये सिडको समोर घरांच्या विक्रीचा मोठा पेच निर्माण झाला. विक्रीसाठी काढलेल्या 26,000 घरांपैकी जवळपास 21,000 घरांची सोडत काढण्यात आली होती. मात्र आतापर्यंत फक्त 8,000 ग्राहकांनीच पुष्टीकरण रकमेचा भरणा केलाय. घर खरेदीला होकार दिलाय. वाशिम जिल्ह्यामधून जाणाऱ्या अकोला आर्णी राष्ट्रीय महामार्गावर मोठे तडे गेलेत. वाहन चालकांसाठी हे तडे धोकादायक ठरतात आणि अपघाताचा धोका सुद्धा वाढलाय. त्यामुळे लवकरात लवकर या महामार्गाची दुरुस्ती करावी अशी मागणी प्रवासी करतात. राज्यामध्ये महारेरामध्ये जवळपास 7,000 तक्रारी प्रलंबित आहेत. अनेक गृहप्रकल्पांना होणारा उशीर, अपूर्ण कामं, विकासकांकडून करायचं उल्लंघन अशा अनेक तक्रारी यामध्ये आहेत. सुनावणीसाठी खंडपीठाची मर्यादित संख्या आणि तक्रारींचा लोड यामुळे अनेक प्रकरणं रखडली आहेत. छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयातील रुग्णवाहिका चालकाच्या हलगर्जीपणामुळे रुग्णाचा मृत्यू झाल्याचं समोर आलंय आणि त्यामुळे रुग्णवाहिका चालकावर कारवाई करण्याची मागणी करत नातेवाईकांनी संताप व्यक्त केला. काही वेळेसाठी घाटी रुग्णालयामध्ये तणावाचं वातावरण यामुळे निर्माण झालं. बुलढाण्याच्या नांदुरा इथे रेल्वे गेटजवळ वारंवार होत असलेल्या वाहतूक कोंडीला नागरिक त्रस्त झालेत. या ठिकाणी 3 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागलेल्या पाहायला मिळतात. त्यामुळे उड्डाणपूल बांधण्याची मागणी इथे केली जाते. नाशिक जिल्ह्यामध्ये 7,80,000 शिधापत्रिकाधारकांची ई-केवायसी प्रक्रिया अजूनही अपूर्ण आहे. जिल्ह्यातील 38,68,000 लाभार्थ्यांपैकी 30,87,000 जणांची ई-केवायसी पूर्ण आहे. ई-केवायसी नसलेल्या लाभार्थ्यांना धान्य मिळणार की नाही याबाबत शासन निर्णय कधी होईल यावर अवलंबून राहावं लागेल. नंदुरबारच्या करंजाळी वाघारे गावामध्ये जाण्यासाठी पूल नसल्यानं नागरिकांना नदीच्या पाण्यातून धोकादायक पद्धतीनं प्रवास करावा लागतोय. तर पावसाळ्यापूर्वी गावाला जाण्यासाठी पूल बांधून दिला जावा अशी मागणी नागरिकांच्या वतीनं केली जाते. गोंदियाच्या सडक अर्जुनीतील घरकुलाच्या बांधकामासाठी वाळूची प्रतीक्षा आहे. गोंदियामध्ये घरकुलाच्या बांधकामासाठी तब्बल 32,500 ब्रास वाळूची गरज आहे. सडक अर्जुनी तालुक्यातच 6,500 घरकुलांचं काम रखडलंय. महसूल विभाग 5 ब्रास मोफत वाळू कुठून देणार हा सवालही उपस्थित होतोय. भुसावळ शहरामध्ये तिरंगा यात्रा काढण्यात आली. तिरंगा यात्रेमध्ये मंत्री गिरीश महाजन, संजय सावकारे यांच्यासह केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी सुद्धा सहभाग घेतला होता. तिरंगा यात्रेच्या माध्यमातून भारतीय सैन्य दलाच्या शौर्याला नमन करण्यात आलं. वर्ध्यामध्ये भारतीय सेनेच्या सन्मानार्थ तिरंगा यात्रा काढण्यात आली. शहरातील विविध मार्गांनी यात्रेचं मार्गक्रमण करण्यात आलं. तिरंगा यात्रेमध्ये माजी सैनिकांसह नागरिकांनी मोठ्या संख्येनं सहभाग घेतला होता. मनसे नेते अमित ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र पाठवले. देशात भाजपकडून काढण्यात आलेल्या तिरंगा यात्रेबाबत खंत व्यक्त केली. भारत आणि पाकिस्तान तणावावेळी काही भारतीय सैनिक शहीद झाले. त्यांच्या कुटुंबाचं सांत्वन करण्याऐवजी रॅली काढली जात असल्याचं त्यांनी म्हटलंय. पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या बसमधून फुकट प्रवास करणाऱ्या प्रवाशांबरोबरच विलंबानं तिकीट घेणाऱ्यांवर सुद्धा दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. त्यासाठी मोबाईल ॲप ऑनलाईन तिकीट प्रणाली विकसित केली आहे. या ऑनलाईन ॲपला तांत्रिक अडचण आल्यास किंवा सुट्या पैशांवरून वाद टाळण्यासाठी आधुनिक ई-मशीन सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. बारामतीमध्ये छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीची मतमोजणी सुरू आहे. रविवारी 18 मे रोजी कारखान्याच्या निवडणुकीसाठी 74.25% मतदान झालं. या निवडणुकीत जय भवानी पॅनल आणि छत्रपती बचाव पॅनलमध्ये लढत आहे. रायगडच्या पेजारीमध्ये शेतकरी कामगार पक्षाचा मेळावा पार पडला. यावेळी मेळाव्यामध्ये शेतकरी कामगार पक्षाचे जयंत पाटील यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. भाजपमध्ये गेल्यानंतर एकाच दिवसात नेते शुद्ध होतात अशी टीका जयंत पाटील यांनी केली. नागपुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते विदर्भ पाणी परिषदच्या पोस्टरचं औपचारिक उद्घाटन करण्यात आलं. पुढील महिन्याच्या 7 ते 9 तारखेदरम्यान नागपुरात ही परिषद पार पडेल. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ, राष्ट्रीय सेवा योजना आणि जनकल्याणकारी समितीनं या कार्यक्रमाचं आयोजन केलंय. मंत्री नितेश राणेंनी ठाकरेंच्या सेनेचे जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केलं. पारकर यांच्या मातोश्री उषा पारकर यांचं रविवारी वृद्धापकाळानं निधन झालं. यावेळी त्यांच्यासोबत कणकवलीतील पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. मारहाण झालेल्या शिवराज दिवटेची धनंजय मुंडेंनी भेट घेतली. शिवराज दिवटेला 10 ते 15 जणांकडून मारहाण करण्यात आली आहे. शिवराजवर अंबाजोगाईतील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. कोण कोण त्याचा तपास पोलिसांनी बऱ्यापैकी केलेला आणि माझ्या माहितीने काल पोलीस अधीक्षकांनी
स्वतः स्टेटमेंट दिलेलं आहे की याच्यात कसल्याही प्रकारचं जातीपातीचं आणि धर्माचं या कारणामुळं भांडण झालेलं नाही. आता त्याचं नेमकं कारण काय ते काही दिवसात पोलीस या ठिकाणी नक्की सांगतील. बीडमधील शिवराज दिवटे मारहाण प्रकरणातील आरोपींचा आणखी एक व्हिडिओ समोर आला. या आरोपींनी परळी तालुक्यातील नंदागौळ इथे एका युवकाला मारहाण केलेली. या आरोपींचा जुना व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. पुरंदर विमानतळ भूसंपादन बाधित शेतकऱ्यांच्या भेटीनंतर शरद पवारांनी मुख्यमंत्री फडणवीस आणि अजित पवारांना फोन केला. मात्र फडणवीसांचा फोन व्यस्त असल्यानं त्यांनी अजित पवारांना फोन लावून त्यांच्याशी संवाद साधला आणि यावेळी त्यांनी बैठक घेऊन शेतकऱ्यांच्या समस्या सोडवाव्यात अशा सूचना अजितदादांना केल्या. संजय राऊत यांच्या नरकातला स्वर्ग या पुस्तक प्रकाशन सोहळ्यामध्ये शरद पवार यांच्या वक्तव्यानंतर PMLA कायदा पुन्हा चर्चेत आला. यावर छगन भुजबळांनी मोठं विधान केलं. हा कायदा P. चिदंबरम यांचं पाप आहे असं भुजबळ म्हणाले. शिवाय या कायद्याचा सगळ्यात पहिला बळी मी ठरल्याचं देखील त्यांनी म्हटलं. बाळगो म्हणतात जामीन मिळण्यावर आडकाठी ती वसवली कोणी? ती वसवली चिदंबरम. जामीन मिळाल्याचं 15 दिवसामध्ये पुन्हा काय होतं आणि त्यांना जर मारामारी होतात काय होतात जामीन तू केस चालते. खरं असेल तर त्यांना सजा होते, नसेल तर चुकतात. पण सगळ्यात मध्ये बोट कशावर लोक ठेवतात? ते वर्ष 2 वर्ष 4 वर्ष 5 जामीनच मिळत नाही. आणि हा कायदा बदलण्याचं पाप चिदंबरमने केलेलं आहे. मुंबईतील सत्कार कार्यक्रमामध्ये सरन्यायाधीश भूषण गवई यांनी नाराजी व्यक्त केली. सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश जर महाराष्ट्राचे आहेत ते महाराष्ट्रात येत आहेत आणि महाराष्ट्र DG, पोलीस कमिशनर आणि बाकी अधिकाऱ्यांना यावंसं वाटत नसेल तर त्यांनी याचा विचार करावा असं म्हणत गवईंनी नाराजी व्यक्त केली. महाराष्ट्र राज्यातला एक व्यक्ती चीफ जस्टिस ऑफ इंडिया म्हणून महाराष्ट्रात पहिल्यांदा येत असताना महाराष्ट्राच्या चीफ सेक्रेटरीला किंवा महाराष्ट्राच्या डायरेक्टर जनरल ऑफ पोलीसला किंवा मुंबईच्या पोलीस कमिशनरला तिथे येण्याची योग्यता वाटत नसेल तर त्याबद्दल त्यांनीच विचार करायला पाहिजे की मला प्रोटोकॉलचा बिलकुलही हे नाही आहे. मी अजूनही अमरावतीला जातो, नागपूरला जातो तर मी पायलट एस्कॉर्ट घेऊन जात नाही. इट्स अ क्वेश्चन ऑफ रिस्पेक्ट बाय द अदर ऑर्गन्स ऑफ द इन्स्टिट्यूशन टू द ज्युडिशियरी. अँटिलिया स्फोटक प्रकरण आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणामध्ये जेलमध्ये असलेला सचिन वाझे पुन्हा चर्चेत आला. सचिन वाझेला नोकरीत पुन्हा घेण्यात देशमुखांचा संबंध नव्हता. वाझेसाठी एक वेगळी स्वतंत्र यंत्रणा रस घेत होती असा गौप्यस्फोट संजय राऊत यांनी आपलं नवं पुस्तक नरकातला स्वर्ग यातून केलंय. रत्नागिरीच्या जांभारी बंदरामध्ये हाऊसबोटचं पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते लोकार्पण पार पडलं. जिल्हा परिषदेच्या सिंधुरत्न समृद्ध योजनेअंतर्गत पर्यटनाला चालना देण्यासाठी उमेद अंतर्गत महिला प्रभाग संघांना हे बोट हाऊस देण्यात आलं. यावेळी सामंत यांनी बोटीची पाहणी सुद्धा केली. नाशिक जिल्ह्यामध्ये राज्य शासनातर्फे केशरी शिधापत्रिका धारकांना 24,236 मेट्रिक टन साखरेचं वाटप करण्यात आलं. शासनाच्या अंत्योदय अन्न योजनेअंतर्गत शिधापत्रिकाधारक कुटुंबांना साखरेचं वाटप केलं जात आहे. या योजनेनुसार कुटुंबाला दरमहा 1 किलो साखर सवलतीच्या दरात वितरित केली जाते.